मागील 8 दिवसात बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांना मोठा फटका बसलाय। 11 तालुक्यांपैकी 246 गावाला यामधून फटका बसल्याचं समोर आलंय। आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार 3,55,005 हेक्टर जमीन यामुळे बाधित झाली आहे। अनेक ठिकाणची जमीन जी आहे ती खरडून गेलेली आहे। बीड जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झालेली होती आणि या दरम्यान 4 लोकांचा मृत्यू देखील झाल्याचं आता समोर आलंय। आतापर्यंत 20% पंचनामे पूर्ण झाले असून इतरत्र जे आहे ते पंचनामे सुरू आहेत। अनेक ठिकाणची जमीन खरडून गेली आहे, तर यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं देखील नुकसान झालंय। प्रामुख्याने मूग, उडीद, सोयाबीन याबरोबरच कापूस पिकासह इतर पिकांचं देखील प्रचंड नुकसान झालं असून आता पंचनामे करून तात्काळ शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी अशा प्रकारची मागणी जी आहे ती शेतकऱ्यांकडून करण्यात येते। दरम्यान 20% पंचनामे पूर्ण झाले असून इतर जे पंचनामे आहेत ते आता प्रशासनाकडून सुरू आहेत। यामुळे आता शेतकऱ्यांना कधीपर्यंत या संदर्भातली मदत मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। कॅमेरामन प्रमोद रोमनसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।